नई मुंबई के उरण की एक 22 वर्षीय लड़की की बेरहमी से हत्या कर दी गई। हत्या के बाद उसके शव को भी क्षत विक्षत कर दिया गया। यशस्वी के परिवार ने मांग की है कि उसके हत्यारे को मौत की सजा मिले। आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए ताकि ऐसी घटना दोबारा न हो। यशस्वी के परिवार के सदस्यों ने कहा है कि 2019 में संदिग्ध आरोपी के खिलाफ पुलिस शिकायत दर्ज कराई गई थी, क्योंकि वो कई सालों से उनकी बेटी को परेशान कर रहा था। उरण में 22 साल की एक लड़की की बेरहमी से हत्या कर दी गई। इस युवती का क्षत विक्षत शव शनिवार को मिला था। लड़की की हत्या कर उसके शव को क्षत विक्षत कर दिया गया। उसके चेहरे, शरीर और प्राइवेट पार्ट्स पर चोटें पाई गई। यशस्वी शिंदे कुछ दिनों पहले गायब हो गई थी। युवती की तलाश के दौरान उसका शव मिला। हालांकि इस मामले में शव मिलने के 2 दिन बीत चुके हैं, लेकिन आरोपियों के खिलाफ अब तक कोई कार्रवाई नहीं की गई है। इससे नाराज उरण के नागरिकों ने प्रशासन के विरोध में मार्च भी निकाला। यशस्वी शिंदे बेलापुर में एक कंपनी में काम करती थी और अपने परिवार के साथ उरण में रहती थी। 25 जुलाई को वह सुबह काम पर निकली, लेकिन तब से लापता थी। उसका फोन भी नहीं काम कर रहा था, तो परिवार के सदस्यों ने उसकी तलाशी कर रही थी। रेलवे स्टेशन के पास झाड़ी में यशस्वी का शव प्राप्त हुआ। शव के चेहरे, छाती और गुप्तांगों पर चोटें थी। परिजनों ने शव की पहचान की। इस मामले के बाद परिसर में रोष व्याप्त है। यशस्वी के पिता ने पुलिस को दिए अपने बयान में दाऊद शेख नाम के एक शख्स पर हत्या का आरोप लगाया है। वही मेडिकल जांच के बाद सामने आएगा कि लड़के के साथ दुष्कर्म हुआ है या नहीं। पुलिस ने आरोपी की तलाश के लिए 7 टीमें बनाई हैं और बताया जा रहा है कि आरोपी बेंगलोर भाग गया है। त्रास द्यायचा मॅडम तो तिला, त्याच्यावर म्हणजे त्याला हे पण केलं, त्याच्या वडिलांनी त्याला हे केलेलं, तर त्याला जे धमकवलेलं, म्हणजे त्याला मारलेलं पण पोलिसांकडनं आम्ही नेलेलं. पण तरी तो म्हणजे तिला सतवायचाच. ती तिच्या पप्पांना सांगायची. तिच्या पप्पांनी पुन्हा त्याला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीची छेड काढू नको. म्हणजे तो नाही ऐकायचा. ती स्वतः म्हणजे अशी चांगली, म्हणजे चांगली राहायची. ती शिक्षण करायची, कामाला जायची, पण हा तिला काय टॉर्चर करायचं ते माहिती नाही. ती सतत पप्पाला तिच्या सांगायची. पण ह्याने जे करायचं ते केलं. तिचे जसं तिला मारलंय ना, तसं लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर तुम्ही ठेवा. यशस्वी माझ्या बहिणीसाठीच होती, म्हणजे बहीणच होती माझी. ती खूप चांगली पोरगी होती. तिच्यासोबत असं झालंय, आम्हाला खूप वाईट वाटतंय. ही अशी घटना परत महाराष्ट्रात भारतात होऊ नये आणि या घरात आम्हाला लवकर लवकर अशी कडी सजा झाली पाहिजे, हीच आमची विनंती आहे. आणि आमच्या बहिणीला, माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा आणि महाराष्ट्र सरकारला पण मी विनंती करतो की लवकर या मागणीचा छडा लावा. आरोपीवरती लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी. एकंदरच 2019 मध्ये देखील त्या आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या मुलीला खूप त्रास द्यायचा, म्हणून आम्ही त्याच्यावर पॉस्को गुन्हा दाखल केला. आज शिंदे कुटुंबाला भेट देण्यासाठी आलो. जे काय घडलं ते निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. परंतु आता जे घडतंय, आमच्या कुटुंबाची एक मुलगी गेल्याच्या नंतर जे घडतंय त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी देखील मला लाज वाटते. ते एवढं मोठं घडत आहे. काल शिंदे सांगतायत आम्हाला की फेसबुकवरती न प्रकारची फेक नरेटिव्ह आमच्या मुलीबद्दल बोलली जाते. अरे या मुलीची काय चुकी आहे? पॉस्को खाली बापाने केस दाखल केली. का दाखल केली? पॉस्को खाली केस दाखल केली कारण मुलगी अल्पवयाची होती म्हणून ती बापाकडे आली. बापाने तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्याच्याकडे केस दाखल झाली 2019 मध्ये. तो आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर देखील त्याने सतत त्या मुलीला सतवायचा प्रयत्न केला. 1-2 वेळेस त्या वडिलाने त्याला समजायचा देखील प्रयत्न केला, पण त्याने त्याच्या डोक्यामध्ये तो डाव ठेवला. बांधवांनो, तुमच्या या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी कळू इच्छितो की ही पहिली घटना नाहीये. 1 महिन्याच्या अगोदर मानखुरची आमची पूनम, तिचं प्रेत इथे सापडलं या उरणच्या खाडीमध्ये. तिला मानणारा पण मुसलमानच होता. आता हा देखील त्याच समाजाचा आहे. आम्ही समाजाबद्दल बोलत नाही, पण हे लोक का आमच्या मुलीवरती, हे लोकच का असं टार्गेट करत आहे? आणि अरे हे कसलं प्रेम आहे? मुलीला जाळलं, मुलीला हे केलं. मुलीचा चेहरा, फोटो बघितल्यानंतर डोळे असे, म्हणजे असं काय बोलू तुम्हाला. या प्रकारे आज आईने मागितला चेहरा बघायला, आम्ही हिंमत नाही करू शकलो तिला दाखवायला. हे होत नाही तर 2 वर्षाच्या अगोदर ती चंदन शिवे रुपाली, तिला तिच्या 2.5 वर्षाच्या मुलाच्या समोर तिला देखील चिरलं रस्त्यावरती. म्हणून मुसलमान लोकांच्या विरोधात आम्ही नाही, पण मुसलमान लोक आमच्या बौद्धांच्या विरोधात, आमच्या बौद्धांच्या मुलीबद्दल असं का करत आहे? एकाच घटना असती मी समजू शकलो असतो. अरे 1-2 घटना असती मी समजू शकलो असतो. कंटिन्यू हे जे काय चाललंय, हे काय षडयंत्र चाललंय काय?
याच्यावरती शासनाने प्रशासनाने जातीने लक्ष घालून आमच्या समाजाला न्याय द्यावा.